अकोला शहरातील जुने शहर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरत असल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्ता रोको केला। मुसळधार पावसामुळे श्रीकांतच्या घरात पाणी शिरल्याचे चित्र बघावयास मिळाले। महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे। वारंवार महानगरपालिकेला शिवसेना वसाहत येथील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत तोपर्यंत रास्ता रोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय। यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती। वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या, परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रास्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रयास दिलाय। झालेल्या पावसामुळे फक्त 12 तासाच्या पावसामुळे आमच्या संपूर्ण गंगानगर, शिवसेना वसाहत, गायत्रीनगर, शांततानगर, मारुतीनगर या भागामध्ये लोकांच्या घरामध्ये 5-5 फूट पाणी गेलं आहे। सर, आम्हाला फक्त एवढी विनंती आहे की आमचे जे नाले होते 100 वर्षापूर्वीचे जे नाले आहेत ते आता बुजवून टाकले आहे आणि काही लोकांनी त्या कॅनलला अतिक्रमण सुद्धा केलं आहे। आणि हे मोठे लोक जेव्हापासून एक किराणा मार्केट झाला तेव्हापासून आमच्या संपूर्ण भागाला पाण्याचा त्रास होत आहे। आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे, जे 100 वर्षापूर्वी ते नाले ओपन करून जावं आणि नाल्याच्या ठिकाणी यांनी परमिशन दिली बिल्डिंग बांधायची, त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई करण्यात यावं। साहेब, आमच्या भागामध्ये खूप मोठा सलम भाग आहे शिवसेना वसाहत, तिथे 5-5 फूट पाणी आहे। साहेब, त्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलं आहे। ते गोर गरीब लोक कसे राहतील? साहेब, आमची तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या गावात तुमच्या माहितीप्रमाणे ह्या प्रशासनाला ज्या घ्यावं, आमचं हे नाले ओपन करून देण्यात यावं, बस एवढी आमची विनंती आहे। साहेब, ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।